हा त्यातील एक भाग, याला आपण 1/2 किंवा अर्धा भाग, एक होल भाकरीपैकी त्याचे 2 भाग केले आणि त्यापैकी एक घेतला, तर त्याला 1/2 म्हणजे आपण सेमी मध्ये गणित पाहताना 1/2 म्हणायचं किंवा अर्धा भाग. तर 1/2 कसं दाखवायचं बघा. तर 2 भाग केले, हा एक भाग आणि हा एक भाग, 2 भाग केले त्यापैकी एक घेतला किंवा एक रंगवला, हे चिन्ह, हे म्हणजे 1/2. हे असं लिहून घे, 1/2. झालं लिहून. त्यानंतर पुढे एका भाकरीचे 4 भाग केले, 1 2 3 4, आणि त्यापैकी हा भाग घेतला आपण, हा रंगवला, 4 पैकी एक घेतला, 4 पैकी एक घेतला, तर त्याला म्हणायचं 1/4. 1/4 म्हणजेच पाव भाग. एकशे 4, 1/4 किंवा 1/4 असं पण म्हणतात. 1/4, 1/4, 1/4 म्हणजे पाव भाग. त्यानंतर 3 भाग यातले रंगवायचे. ¾ पाऊण भाग, म्हणजे 4 समान भागापैकी 3 भाग घेतले, 1 2 3, त्याला ¾ म्हणायचं, पाऊण भाग. ¾ असं दाखवतात. हे झालं लिहून.
Yes, teacher. ओके. आता माईक चालू ठेव तुझा आणि सांग मला हा पूर्णांक किती आहे? One half. 1/2. 1/2 किंवा आपण डायरेक्ट त्याला हाफ म्हणू शकतो किंवा अर्धा. वाचन कसं करतो? 1/2 किंवा 1/2. 1/2, 1/2, हाफ अर्धा. त्यानंतर पुढे हा 1 quarter. 1/4. 1/4 पाव भाग. 1/4 किंवा पाव भाग किंवा 1/4. 1/4 असंही म्हणतात त्याला. 1/4. त्यानंतर नेक्स्ट 3/4. पाऊण भाग. आता हे सेमी मध्ये झालं 3/4 आणि पाऊण भाग. आणि पूर्ण जर असेल त्याला होल म्हणतो आपण. होल पार्ट किंवा पूर्ण भाग. पूर्ण भाग 1. तर ही सुरुवातीचं म्हणजे चौथीत असताना पण आपण अभ्यास केला आहे. की लिहून घ्यायची गरज नाही. पुढे जाऊया आपण. हे लिहून घे. समच्छेद अपूर्णांक. मॅक्लम लिहून घे.
आता बघा 4/11, 7/11, 5/11 म्हणजे सर्वांचे छेद समान आहेत. इथं पण 11 आहे. 11 म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाचा छेद 11 आहे. प्रत्येकाचा छेद 11 आहे म्हणून त्याला समछेद, समान छेद असणारे अपूर्णांक 11 11 11 म्हणून त्याला छेद अपूर्णांक म्हणायचं. समान छेद आहेत म्हणून समछेद अपूर्णांक. आता इंग्लिश मध्ये बघा न्यूमरेटर म्हणजे अंश. आता इथे किती आहे? 4/11 आहे. अंश म्हणजेच काय? न्यूमरेटर म्हणायचं त्याला. 4 न्यूमरेटर आणि 11 आहे तो डिनॉमिनेटर. म्हणजे इथं हा 4 आहे छेद 11. न्यूमरेटर डिनॉमिनेटर. दुर्वे मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही मध्ये मी सांगतोय. न्यूमरेटर म्हणजे अंश, डिनॉमिनेटर म्हणजे छेद. लिहून घ्या. सर झालं लिहून. पुढे घ्या. यांची तुलना कशी करायची? तुलना लाईट 5/12 आणि 7/12 म्हणजे छेद समान आहेत. छेद समान असतील तर काय करायचं? जो अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा. छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा. नेक्स्ट आता सांगणार कोणता अपूर्णांक मोठा आहे?
एकटो जायो इथे ना कोणाचं त्यांच्या का रेंज नेट यापैकी सांगा, यापैकी मोठा पूर्णांक कोणता? 7 5/12 upon आणि 12. 7/12 पैकी मोठा पूर्णांक कोणता? हाड मोबाईल 7 छेद समान असतील तर जो मोठा आहे तो मोठाच. छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बघा 5/12 आणि 7/12 मध्ये हा 7 काय आहे, जे छेद समान असतील, छेद समान आहे, तिथेही 12 आहे, तिथेही 12 आहे, तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पुढे घ्या आता आणखी. ओके तो हॉटस्पॉट किती चालू केलं का वन हे चिन्ह म्हणजे हे जे टोक आहे ते इकडे असेल तर हा पूर्णांक लहान, हा मोठा. इथं सांगा छेद समान आहेत. दुर्वेश, तुला ऐकायला येतंय? माईक चालू करून सांग. दुर्वेश, हा दुर्वेश सांग. हा बघा छेद समान आहे, अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा. लिहून घ्या ते. सहा छेद 21 आणि 6/23 यामध्ये अंश समान आहेत, छेद भिन्न आहेत. 6/21 6/23 म्हणजे छेद भिन्न आहेत, छेद वेगळे आहेत पण अंश समान आहेत. अशा वेळी तुलना कशी करायची बघा.
इथे अंश समान आहेत, इथंही 6 आहे, इथंही 6 आहे. तर काय करायचं, ज्याचा छेद लहान असेल तो अंश मोठा. म्हणजे बघा, अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. छेद लहान 21 आहे, 23 मोठा आहे छेद. उत्तर काय येईल, 6/21 मोठा अपूर्णांक 6/21. आणखी एक घेऊ. अंश समान आहे, लहान असेल तो लहान छेद 9 आहे, पण अपूर्णांक तो मोठा असेल. समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज. समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज. तर समान छेद असताना बेरीज करताना एक लक्षात ठेवायचं की कधीही समान छेदांची बेरीज करायची नाही, फक्त अंशाची बेरीज करायची. छेद तसाच ठेवायचा, छेदाची बेरीज करायची नाही, छेद तसाच राहणार, फक्त अंशाची बेरीज करायची. लिहून घ्या, छेद तसाच, फक्त अंशाची बेरीज. इथे सुद्धा छेद समान आहे, छेद 10 ठेवायचा. सांगा उत्तर याचं. 3/8
+5/8. उत्तर सांगा ज्यांना येईल त्यांनी माईक चालू करून. सर मी सांगू. हा सांगा. 13/8. 13. परत करून बघ. सर 8/8. 8/8. आता बघा ज्यावेळी छेद आणि अंश समान असतो आपण बघा भागाकार करतो का? छेद म्हणजे काय आहे? हा 8. हा छेदाचा 8 म्हणजे हा 8 आणि हा अंशाचा 8 म्हणजे हा 8. यांचा भागाकार किती आहे? 8 एक्के 8. बरोबर का? ज्यावेळी उत्तर असं येईल छेद आणि अंश समान असतील सारखी संख्या असेल त्यावेळी इथे लिहायचं 1. हा भागाकार केल्यानंतर उत्तर 1च येणार. 8 एक्के 8. तसं अंश आणि छेद समान असतील तर 1 उत्तर लिहायचं. आणखी एक घ्या गणित. सांगा ज्यांना येते त्यांनी सांगा. सर मी सांगू. हा सांगा. 10/10. हा 10/10 म्हणजे 10 एक्के 10. 1. अंश आणि छेद समान असेल तर उत्तर 1 येणार. तसंच 1. ही बेरीज झाली. समान छेद असतील तर फक्त अंशांची बेरीज करायची. आता वजाबाकी बघा. वजाबाकी करताना सुद्धा छेद तसंच ठेवायचं आणि अंशाची वजाबाकी करायची. छेद तसाच फक्त अंशाची वजाबाकी. सर मी सांगू. हा 3/11. 3/11. 3/11. इथं सुद्धा तेच अंशाची वजाबाकी छेद तसाच ठेवला. सर मी सांगू. हा सांगा.
115. हा. नेश तुझं किती आलं रे नेश? मॅकलम 115. हा छान. सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन इकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला जसा जमेल तसा काढा. दोन्ही समान काढा. पहिला गोल आहे त्याचे मी 2 भाग केले, त्यापैकी 1 भाग रंगवला. दुसरा गोल आहे त्याचे 4 भाग केले आणि 4 पैकी 2 भाग रंगवले. आता रंगवलेले भाग संख्या इथं 2 भाग रंगवलेले दिसतात आणि इथं एकच भाग रंगवलेला दिसतो. आणि मांडणी करताना आपण काय करणार? 2 भाग आहेत, त्यापैकी 1 भाग रंगवला. इथे भाग किती आहेत? 4, त्यापैकी 2 रंगवले. यापैकी मोठा अपूर्णांक कोणता आहे? 1/2 आणि 2/4 मध्ये दोन्ही समानच आहेत. आलं लक्षात? इथे सुद्धा अर्धा. हा बघा. हा इथे संख्या मोठी दिसते ते बघू नका. आकृतीमध्ये बघा, इथे सुद्धा अर्धाच भाग रंगवलाय, इथे सुद्धा अर्धाच भाग रंगवलाय. आलं का लक्षात? दोन्ही आकृत्यांमध्ये आपण अर्धाच भाग रंगवलाय. जेवढा भाग इथं आहे तेवढाच इथं पण रंगवलाय. फक्त आपल्याला काय दिसतं की 2 भाग रंगवलेत असं दिसतं. इथं एकच रंगवलाय, पण दोन्ही आकृतीमध्ये समानच भाग रंगवलेला आहे. म्हणजे काय? हे 1/2 आणि 2/4 हे समानच आहे. यापैकी कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. इथं सुद्धा अर्धाच भाग रंगवला, इथं सुद्धा अर्धाच. फक्त इथं काय केलंय? जास्त भाग केले, पण रंगवले तेवढेच अर्धा भाग. यांना काय म्हणायचं? सममूल्य अपूर्णांक. हे 2 आपल्याला मोठे दिसतात, 1 पेक्षा 2 मोठे दिसतात, 2 पेक्षा 4 मोठे दिसतात, पण आकृतीत पाहिल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं की समानच आहे. आणखी एक बघूया आपण. किती भाग केले? 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग केले.
त्यापैकी किती रंगवले बघा मी? एक, दोन, तीन, चार. 8 पैकी 4 भाग रंगवले. आता तो काय आहे? तो सुद्धा तेवढाच भाग आहे, अर्धाच आहे. हा 1/2 जेवढा आहे तेवढाच 2/4 आहे, तेवढा 4/8 आहे. इथं सुद्धा अर्धाच भाग रंगवला आहे, अर्ध्यापेक्षा जास्त रंगवलेलं नाही किंवा कमी नाही, अर्धाच रंगवलेला आहे. म्हणजे 1/2 त्याच्या समानच 2/4 आहे, तेवढाच 4/8 आहे. यांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. ते लिहून घ्या सगळं वहीत, आकृती काढा आणि अपूर्णांक लिहून घ्या. म्हणजे भाग जास्त केले पण जेवढं त्याच्या अर्धाच रंगवलाय. 2च्या निम्मे किंवा 2चा अर्धा किती होतो? 1. 4चा अर्धा 2 आणि 8चा अर्धा 4. सममूल्य म्हणायचे. लिहून घ्यावं.